मला अभिमान विमान मंत्र दिला, मला अभिमान विमान मंत्र दिला। आकाशाला धरणी म्हणाली जनता भीमाची, बोधिसत्वाने भूताचा नवा इतिहास घडविला। मला अभिमान विमान मंत्र दिला, मला अभिमान विमान मंत्र दिला। आला उद्यान जनसागराला, जो तो बुद्धाचा पायिक झाला। आला उद्यान जनसागराला, जो तो बुद्धाचा पायिक झाला। माझ्या आयुष्याला अर्थ आला, अर्थ आला। काशी नंदासवे सारा भारत उद्धारिला। मला अभिमान विमान मंत्र दिला, मला अभिमान विमान मंत्र दिला, मला अभिमान विमान मंत्र दिला। जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम दोस्तों। इंडो एशियन मेहता फाउंडेशन की तरफ से यहाँ पे 151 बुद्ध मूर्ति का यहाँ पे वाटप का प्रोग्राम है। आप देख सकते हो मेरे पीछे भगवान गौतम बुद्ध के 151 मूर्ति यहाँ पे है और यहाँ पे अलग अलग बौद्ध विहारों में यहाँ पे वो दान करने जा रहे हैं। और यहाँ पे इस समय शिहोरा में यहाँ पे भव्य धम्म सम्मेलन है और यहाँ पे बौद्ध उपासक का आना शुरू हो चुका है। आप देख सकते हो मेरे पीछे भगवान गौतम बुद्ध की जो विदेश से यहाँ पे लोग आए हैं मूर्तियाँ लाई है। और आप देख सकते हो 151 बुद्ध स्टैचू यहाँ पे है और बौद्ध विहारों पे यहाँ पे वो दान करने जा रहे हैं। और यहाँ पे उपासक उपासिका भी यहाँ पे है जो कि इस प्रोग्राम में आए हैं। और यहाँ का मैं आपको नज़ारा दिखाने की कोशिश कर रहा हूँ कि 151 बुद्ध मूर्ति यहाँ से बौद्ध विहारों में दान की जा रही है। सर, इंडो एशियन मेहता फाउंडेशनच्या वतीने आज 151 बुद्ध मूर्तीचे दान करण्यात येत आहे। सर, काय सांगाल तुम्ही? मी देवेंद्र बागळे, मी रामाकोना जिल्हा पांडुर्णा रमाबाई महिला मंडळतर्फे मूर्ती बघायला आम्ही इथे आलो आहोत आणि आम्ही विहाराचं निर्माण झालं आहे रामाकोण्यामध्ये, तिथे मूर्तीची स्थापना करायची आहे। तर त्याकरिता आम्ही इथे मूर्तीची जानकारी घेत आहोत आणि जी आम्हाला व्यवस्थित असली किंवा आमच्या बजेटमध्ये असली तर आम्ही त्याला इथून आपल्या विहारामध्ये स्थापित करण्याची सोय करू। सर, हा जो उपक्रम राबवला आहे आणि यामध्ये 151 बुद्ध मूर्तीचे दान देण्यात येत आहे, तर तुम्ही काय सांगाल सर? हा उपक्रम म्हणजे चांगला आहे की आम्हाला सुविधा आहे की इथे आलं
आणि इथून आम्ही आपल्या विहारापर्यंत नेऊ शकतो, कारण की दुरून मागवू शकत नाही, त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च आहे, पुन्हा इतर खर्च आहे. तर इथं आम्हाला व्यवस्थित ते आम्हाला उपलब्ध होत आहे, त्याच्यामुळे आम्ही आनंदित ही आहे. आहे की थायलंडवर, जापान, सिलोनवरून ज्या मूर्त्या येत आहे सर्वसाधारण माणूस बोलावू शकत नाही. तर यांनी जे उपक्रम केला विदेशातून मूर्ती बोलावून इथं सर्व लोकांना वितरण करण्याचा फार मोठा चांगला उपक्रम होत आहे हा. तर असंच पूर्ण नेहमी होत राहिलं, बाकी वेळेस वाटण्यात आले पण त्याच्यामध्ये फसवणूक होत होती, तशी होऊ नये आणि बुद्धा धम्माचा प्रचार तसा होत राहावा, लोकांना कमी पैशात आणि मूर्ती मिळाली पाहिजे. जर असा उपक्रम राबवला गेला तर फार उत्तम आणि चांगला आहे.